नमस्कार मंडळी, तर मी सनील पेढी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल हळदीतील धमाल बघितला असाल आणि आज असणार आहे लग्नाचा दिवस असणार आहे. आणि लग्नाच्या दिवसामध्ये आज पहिलं तर असणार आहे ऑर्केस्ट्रा असणार आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि संध्याकाळी रॉयल वेडिंग असणार आहे, ती सुद्धा नक्कीच मला बघायला भेटेल. आणि ऑर्केस्ट्रामध्ये पैशांचा पाऊससुद्धा पडणार आहे, कारण एकुलता एक मुलाच्या लग्न कार्य असणार आहे, त्यामुळे नक्कीच पैशाचा तुम्हाला पाऊससुद्धा बघायला भेटेल. तर व्हिडिओ न स्किप करून बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. तुमचं लग्न कार्य आहे, तर कसा आजचा प्रोग्राम असा आजच्या दिवशी? आत्ता 9:30-10 वाजता छोटेखानी ऑर्केस्ट्रा होणार आहेत. तिथं इथं फुल एन्जॉय होईल. घरातली सगळी माणसं इथं नाचतील. आमचे 1 वाजेपर्यंत प्रोग्राम चालेल आणि नंतर इथं मामा बसतील आमच्या केलीपाशी. मामाचं सन्मान केला जाईल, मान केला जाईल त्याचा. आणि नंतर नाणे घालून त्याची आंघोळ करून नवरदेव सजवून त्याची आता लग्नासाठी इथून मिरवणूक निघणार आहे. आणि 6 वाजता 6:30ला लग्न. आमच्या गावातच लग्न आहे. भव्य मोठा सोहळा आहे तिथं आणि 2 लग्न आहेत आणि भरपूर मजा आहे, एन्जॉय आहे. आजचा दिवस आत्ता तर फुल मजा आहे. बघा तर आपल्यासोबत आता तुमचं नाव सांगा. प्रहार. तर तुम्ही कुठून आलात? मी मुरुड जंजिरावरून, खास दुबईवरून मित्राच्या याच्यासाठी आलेलो आहे, हल्दीसाठी. मित्राच्या हल्दीमध्ये तुम्ही आलात? हां. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान. जेवणाची सोय व्यवस्थित होती, सर्व पाहुणचार वगैरे सर्व व्यवस्थित झालं सर्व. तर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला खास तुमच्या मुलाच्या हल्दीमध्ये खास दुबईवरून आलं, तुम्हाला कसं वाटलं? मला बरं वाटलं, एकदम बरं वाटलं. माझ्यासाठी खास तो दुबईवरून आला आहे. जेवणाची तयारी चालू आहे. दाखवा. नाश्त्यामध्ये का मिसल आहे? बघा, नाश्त्यामध्ये आहे मिसल आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये काय? बघ इकडे सर्व भाजी कटिंग चालू आहे. इकडे मटर पनीर, वांग्याचा भरीत चालू आहे. इकडे बघा कटिंग चालू आहे सर्व भाजींची. इकडे बघा साखरला माशाची गाबोली दिसते. इकडे उकडत ठेवली. आता काय करणार? फ्राय साठी ठेवली. बघा दोघी आजी दिसता बसल्या इथे. आणि इकडे बघा काल त्याचा नामकरण सोहळा झाला. शिव दिसते बघा. हाय. नातवासला घेऊन आहे बघा. हाय. बघा आपल्यासोबत गेल्या तुम्ही हल्दीमध्ये बघितलं फुल धमाल केली वेसावकर मंडळी. तर काका काय काल तुम्हाला यायला जमलं नाही, तर आज लग्न कार्यामध्ये आले, तर काय होणार? काल ट्रिपसाठी गेलेलो मी. येण्यासाठी जरा लग्नाला मी मिस केलं. रेवतचं लग्न बोलत एकदम एन्जॉय लग्न असतं. हे एन्जॉय म्हणजे एकदम एन्जॉय राहणं. हे पण आपल्या मित्राचं ना, म्हणजे घराचं म्हणजे भावासारखंच लग्न आहे. मिस केलं म्हणून मला पण कसं रे होतं. पहाटेच मग 3:30ला आलो मी रात्री आणि तसंच निघालो आणि आलो इथे. काय बोलणार? आज एक भाच्याचं तुमचं लग्न करायचं छान वाटते. आज लग्न आहे भाच्याचं, छान वाटते, आनंदात. हल्दीमध्ये धमाल केली. हल्दीमध्ये धमाल केली काल. आपल्यासोबत आता ऑर्केस्ट्रा दिसत आहे. त्यांचा वायर असा सॉंग झाला होता, जे वैदिक हे करा, त्याबद्दल थोडं त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आपण. ताई तुमचं पहिलं नाव सांगा आणि तुमच्या ऑर्केस्ट्राचं नाव सांगा. नमस्कार, मी सायली विके मानकवले. मी पेन येथे रहिवासी आहे. माझ्या ग्रुपचं नाव आहे ज्योत्स्ना म्युझिकल ग्रुप. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी गायलेलं गीत घे बहिणी घे करा व साईबाबा गीत मी निघालो तुम्ही येता का, हे गीत खूप प्रसिद्ध झालं व माझी नव्याने ओळख झाली.
असंच प्रेम राहू द्या. असेच जर कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 86 37 74 75 76. नमस्कार. तुम्ही गेल्या टायमाला हल्दीमध्ये आला फुल धमाल केली, मला कव्हर करता नाही आलं पण फुल धमाल केली. आता ह्या हल्दीमध्ये फुल धमाल करणार ना? नक्कीच. गणेशाच्या आशीर्वादाने गणपतीच बाप्पाचं एक गाणं चालू होतं.
हे बघा आता इकडे भाजी चालू आहे, मटार पनीर भाजी आहे आणि इकडे काय घोल मासा फ्राय, फ्रायसाठी घोल मासा आहे बघा इकडे. आणि का वांग्याचा भरीत ना, वांग्याचा भरीत मॅरिनेशन केलेलं आहे. कुपा आहे, हा कुपा आहे ते फ्रायसाठी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आता नावड्यात आता मावा केला जाईल. मयाला गो बसला या काय उमेश सुबा आपा त्याने सोरिल्या भरल्या बाई गो कागदाच्या नोटीस त्या बाई गो. तर बघा आपल्या आता सर्वात मोठी मामी सग बाकी सर्व मामी तुम्हाला इथे दिसत बघा. नाण्यांची तयारी करतात ना आता काय नाण्यांची तयारी चालू आहे.
आणि मामीचं असतंय आणि तुमचं नाव सांगा, तुम्ही सर्वात मोठे आहे मामी. मामी माझी जणी. तर तुम्हाला कसं वाटतं तुमच्या भाच्याचं लग्न कार्याचं? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. दोन दिवस आता खूप धमाल केली सारावी. जाम धमाल केली, भाच्याच्या लग्नात मजा केली जाम. एकुलता एक भाचा तुमचा. एकुलता एक आमचा भाचा, त्या आई सगळी आई मजा केली. बहिणी केली, मावशी केली, मामी आई केली, धुमाल नाचली. खुश आहेत, आई वडील खुश आहे, आई खुश आहे, सगळी खुश आहे. सर्व खुश आहेत. सर्व इकडे आता नानांची तयारी चालू आहे इकडे. सर्व मामीचा दिसतान. मासानीला सुंदर मनोऱ्याला, मासानीला सुंदर मनोऱ्याला लागो त्याहीला मासा घातीला देऊ काय आजी, मासा घातीला भवानी आजी, मासा घातीला नैनाथ वहिनी, मासा घातीला. आता आपल्यासोबत आता हेअर आर्टिस्ट दिसत आहेत, ज्यांनी नवऱ्याचा मावा केला तेच आता दिसत. त्यांच्याकडचा जाणून घ्या, त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा भेटलेले त्यासाठी. नमस्कार, मी रायगड भूषण हेअर आर्टिस्ट सुशील भोसले. माझं दुकान आहे रेवस गावामध्ये. रायगड जिल्हा नाभिक संघटनेतर्फे माझा कुशल कारागीर पुरस्कार झालेला आहे. त्याच्यानंतर असे भरपूर पुरस्कार झाले. शेगावला सुद्धा माझा कलादर्पण पुरस्कार झाला. आणि 2022 साली माझा एक जे महाराष्ट्राचं एक कॉम्पिटिशन होतं की हेअर आर्टिस्टचं, की ज्याच्यात एक हे आपले केस कर्तन जे कलेतले आहेत ना ते आपल्याला तिथे दाखवायची होती. कर्तन कला कशी असते त्याची ती कॉम्पिटिशन होती. त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला मार्क. आणि त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातला एक नामांकित पुरस्कार आहे रायगड भूषण, जे व्यक्तिगत मिळतं त्याच्यासाठी पण माझं नामांकन होऊन मला तो पुरस्कार 2022 साली मिळाला. जे देवांचे जे चित्र असतात ते सुद्धा मी रेखाटलेले आहेत. आणि ह्या कोळी समाजातलं जे मच्छीचा व्यवसाय आहे त्यातले भरपूर कोलंबी, चिंबोरी, पापलेट आणि इतर मासे यांची सुद्धा चित्र मी केसांमध्ये कोरलेलं आहे. बैलगाडी जे प्रेमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चित्र रेखाटलेले आहेत. अनेक चित्र म्हणजे जवळजवळ 400 ते 450 चित्र मी रेखाटलेले आहेत. आणि ह्या कलेतली भरपूर वर्ष आवड, म्हणजे हे आवड आहे ती मला जवळजवळ एक 15 वर्षापासूनची आवड आहे. आणि फक्त मी कैची आणि वस्ताराच्या सहाय्याने हे चित्र रेखाटतो. ह्याच्यात कोणताही म्हणजे तुम्ही वाटत असेल तुम्हाला की काहीतरी हा वेगळा करत असेल, असा काही प्रकार नाही. आणि माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं जे चित्र रेखाटलेलं ते हुबेहूब आलेलं आहे. कधी तर तुम्हाला यायचं असेल तर माझ्या इथे माझं दुकान आहे रेवसला, सुशील आर्ट म्हणून. तिथे तुम्ही कधीही भेट द्या. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला आपण ब्लॉग चालू करणं तर सुरुवातीला आपण बोललो होतो, तर तुम्हाला रावेल वेडिंग सुद्धा बघायला मिळेल. तर बघितलं असाल कसं बघा ऑर्केस्ट्रामध्ये सर्वांनी धमाल केली ते बघितलं असाल. आता इकडे बघा आता बँडसुद्धा आला आहे. आता तुम्हाला रॉयल वेडिंग सुद्धा आता बघायला मिळणार आहे. नवऱ्याचे मामा आता आले आहेत आणि बघा इकडे डॅन्सिंग सुद्धा केली नवऱ्याचे मामा म्हणून. नवरा सजवताना दिसतात. बघा आता नवऱ्याची आई दिसते इकडे. मुलगा नवरा निघला तर छान वाटतंय, आनंद झाला. बघा नवर पूर्ण फॅमिली मला दिसते इथे.
बघा आता आपल्यासोबत आता सुंदर आणि वहिनी दिसत आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय फायनली तुमचं 5वी ते 7वी पासून तुमचं प्रेम चालू झालं होतं बरोबर. तर तुम्हाला आज कसं वाटतंय तुमचं फायनली सक्सेसफुल होते एवढ्या वर्षानंतर. तुला कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं. काय बोलशील तुला कसं वाटतंय? तर तुम्हाला सांगितलं मला खूप आनंद झाला आहे कारण का फायनली लग्न एकदाचं होत आहे म्हणून. बघा जेवणासाठी स्टॉल सुद्धा आहेत नाश्त्यासाठी करू शकता आणि चालू आहे. स्टॉल बघा मिळतात खाऊच्या तिथे खाऊसाठी इथे जेवणाचे वेगवेगळे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि जेवणासाठी लाईनसुद्धा बघू शकता. मोठ्या प्रमाणात इथे लाईन लागलेलं आहे. व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचं तिथे मिळून जाईल. आणि इकडे बघा इथे सर्व टेबल बसून खाता दिसत आहे तुम्हाला. इकडे गर्दी बघू शकताय आईस्क्रीम खाण्याची गर्दी बघा. त्या शेतात बघायला तर तिकडे जेवणाचा स्टॉल आहे तिकडे जेवण करू शकता. आणि इकडे बघू शकता इकडे फ्रूट स्टॉल आहे तिकडे तुम्ही फ्रूट खाऊ शकता. बघा आता आपल्यासोबत ज्यांच्या मुलांचं थाटामाटा असा लग्न सोहळा पार पडले त्यांच्याकडून होता जाणून आहे. तुम्हाला कसं वाटतंय आज तुमच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न कार्य होतंय थाटामाटात. तर तुम्हाला कसं वाटतंय आज? खूप आनंद वाटतो आणि या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत आपला हा कार्यक्रम लग्न विवाह सोहळा आनंदाने पार पडतोय. माझे सहकारी माझे चेअरमन माझे भाऊ आणि माझे मित्र मोरेश्वर नाकवा आमचे जावई साईनाथ नाकवा हे माझे सगळे सहकारी आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या मदतीने आणि साक्षीने हा आमचा विवाह सोहळा अगदी आनंदात पार पडू एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी तुम्ही बघितलं असाल सकाळी ऑर्केस्ट्रामध्ये केलेली धमाल बघितला असाल आणि हेवत बोडणी कोलीवाड्यातील रॉयल लग्न सोहळा तुम्ही नक्कीच आजच्या एवढं बघितलाच असाल. चला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनल नसेल त्याला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर भेटूया लवकर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.